माणगावच्या ऐतिहासिक मराठी शाळेच्या जतनासाठी रुपये 2 कोटींच्या निधीची मागणी. जिल्हा परिषद सदस्यांचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना निवेदन. हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ऐतिहासिक मराठी शाळेच्या इमारतीचं जतन, संवर्धन, दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत 2 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद कोल्हापूरकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य आतिश छाया नंदकुमार शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना हे निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, सलीम महात, कुमार कांबळे, संग्राम कुपेकर, अविनाश गायकवाड, कल्याणराव निकम, राहुल आवळे, सोनाली सावंत आणि वर्षा सावर्डेकर उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की सन 1920 मध्ये झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेदरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्काम माणगाव येथील मराठी शाळेच्या इमारतीत होता. ही वास्तू राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली असल्यानं सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे. कालांतराने या ऐतिहासिक इमारतीची दुरावस्था झाली आहे. तिचं तातडीनं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. या ऐतिहासिक वारशाचं जतन करून तो पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून 2 कोटींचा निधी मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी ऐतिहासिक मराठी शाळेला भेट देऊन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता बाबर, अख्तर भालदार, बौद्ध समाजातील ज्येष्ठ उपासक बाबासाहेब संधी, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधाळे, रोहित गवळी, प्रभारी मुख्याध्यापक अरुण कुंभार, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेत आगमनानंतर पाटील सर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाहणी करून त्याची गुणवत्ता तपासली. तसेच शाळेच्या जतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतींशी निगडीत असलेल्या या वास्तूचं संवर्धन होणं ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप कोले.